चल चल तू चल चिकन चल मटन चल 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 असे 2-3 फटके फटके द्या. हे गाईज हॅलो, हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो गाईज आता मी आजचा ब्लॉग मी बाहेर चाललेलो आहे, जे की बाईकवरती आम्ही जाणार आहे फिरायला वगैरे बाहेर आज. सो माझा ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू हे करा. सो आता मी तयार झालेलो आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज हे बघा, हा पुण्यातला एरिया आहे आणि हे पॅन्टुलन्स इकडं जे की पिंपळ सौदागर एरिया आहे. बघा किती भारी क्लीन आहे, एकदम भारी क्लीन आहे. इकडं मित्र आहेत समोर, आहे 2 बाईकवर चालले मित्र आहेत आणि व्ह्यू पण बघा असला भारी आहे. क्लाउड दिसतात, ते बॉडी पण येतं, तुम्हाला घालणार दिसणार. कुठे नेतो रे, कुठे नेतोय पण त्याच्या टाक. हा आजचा खर्च आपला पाटील करतोय, निखिल पाटील, निखिल यचिन पाटील. पेमेंट झालेला आहे भाई, 31 तारीख आलेली आहे त्याच्यामुळे. आणि चायनीज तर काही मला कोणतरी कमेंट करतं की कोणता कॅमेरा तो वापरतो नाही, तर GoPro हिरो असं नाव आहे त्या कॅमेराचं आणि प्राईस 30,000पर्यंत आहे. तर ज्यांनी पण कमेंट केली तर मी त्याला कमेंट पण दिलेली तिकडं नाही का. आणि अजून एक मला आली कमेंट की तू इंग्लिश आणि हिंदीमध्ये काय नाही बनवत नाही का व्हिडिओ, तर मी नक्की ट्राय करत परत हिंदी आणि इंग्लिशमध्ये. जेव्हा पण नेक्स्ट ब्लॉग मी बनवेल जो पण मी नक्की माझा ट्राय करेन. माझा सध्या चाय पितो आहे, चायचा आनंद घेतो आहे. हे गाईज आता कॉफी चाय सगळं पिऊन झालेलं आहे. तर आता आम्ही चालू आहे वडापाव खायला नाही, चालू आहे गाडी जरा. वडापाव खायला आम्ही पोहोचलो इथं, तर आता वडापाव खातो. हा वडापाव जो खातो आहे तो ॲक्च्युली खूप फेमस आहे इथं पिंपरीमध्ये. हे पाव घेतो आणि समोर वडा होता. एवढं गरम आहे ना ते कोण भाजते. वडापावमध्ये खूपच टेस्टी आणि खूप गरम आहे. तो हे गाईज आता वडापाव खाऊन झालेले. आणि नाही का इकडं पुण्यामध्ये कसं वेगळे भारी भारीतलं इथं व्हरायटी असतात वडापावचे नाही का. इकडे सेंटर पण सगळ्यांना इकडं सेंटर पण तुले आणि नाही का वेगवेगळी व्हरायटी इथं वडापाव भेटतात. हे आहे वडापाव राऊंड असं. तर काहीच आता मी निघालो आहे घरी, त्याची मम्मीने बोलवलं आहे मला, त्याच्यामुळं आता थोडंफार फिरून झालेलं आहे. आता घरी आपण जाऊ. आणि बाहेर बघा पाऊस पण पडला आहे भरपूर. आत्ता थोडा वेळ अगोदर इथं पाऊस नव्हता आणि आता लगेच पाऊस झाला बघा चालू. क्लाउड सगळे भरलेले बोललं झालं सगळं. निघायचं चिकन मटन फिश काय सांग ना. तब्येत बरी नाही तुझी, चिकन फिश मटन तू करतोस का? करतो. चल चल कर स्वयंपाक, चल चल तू चल. चिकन चल मटन चल 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 असे 2-3 फटके फटके द्यावं नुसते ह्याला. चिकन मटन आणि नुसते मासे पाहिजे, दुसरं काही नको त्याला. चल आपण बोलू. तू म्हणते ना तुला नाही. चल चल ताप आहे मला, उगाच नको हात लावू तुला बी बाळा. येऊन दे ताप मला, याच्यात येऊन दे, काय होत नाही. चल तर काय बघा मम्मी मला मारते. पाहिलं का एवढं मारल ना खूप. काय करणार आहे पण खायला? भेंडी चपाती करणार आहे फक्त, व्हेज बाकी काही नाही करणार, व्हेजच करायचं. चालते. चल चल मी तुझ्याच करतो मदत. चल काय नको मी मदत करतो बघा. काही करू नको, मदत वाढून ठेवला माझं काम वाढून ठेवलं. अर्धा तासच करण्याची आधी 1 तास मला लावून ठेवलं. मागच्या वेळेस नाही का मी चिकन बनवलं तर जास्त वेळ लागला, त्याच्यामुळे मग मी आता वैद्यकलेली आहे.
नको नको काय नाही तो आपल्या इथंच बस इथंच बस. येऊ नको मध्ये तू माझ्या काम करायच्या मध्ये येऊ नको. जेव्हा पूर्ण शिकशील ना तेव्हा माझ्या मध्ये तू कामाला मी शिकवल सगळं तर करा बाळा. आता करू नको. सांग काय नाही तुला सांग. मिसळ बनवायचं ना आणि फरसाण म्हणजे मला लक्षात राहील. सांग पटकन. सकाळी पण जायला लागलं. आणि हे पाव घेऊन ये पाव आणि बेकरी मधून. मिसळ सकाळी तो नाही उठायचा आणि तू मला आणि वडापाव घेऊन. तू खाणार आहे का वडापाव? मी तर नाही खाणार आहे. नक्की भूक नाही लागत. मी खाऊन आलेलो वडापाव मागाशीच खोटं बोलतो रे. खाऊन आलोय मी खरं सांगतोय. मगाशी बोलताना नाही हा काय नक्की काय केले. काय काय आणायचं? मिसळ आणि सांग पटकन. पाव. मिसळ पाव आणि मिसळ नाही फरसाण. फरसाण पाव बस एवढंच आणि वडापाव. मिसळचं फरसाण आहे ना. हां ते चला आणतो मी थांबा. काय काय असतं माहिती आहे का? ते शेव असते. हां गाठी शेव हां आणि बारीक शेव असते. 3-4 आयटम असतात फक्त तेवढंच. हे लाल नको आणता येत. त्याला मी सांगतो डायरेक्टली हा मिसळचं फरसाण. मिसळचं फरसाण तुला सांगतो. आता मी दुकान चाललोय कारण काहीतरी ऑर्डर मम्मीने काहीतरी आता ऑर्डर दिली काहीतरी आणायचं आता. तर आता मी निघतो नाही का कारण मी चाललोय बाहेर थोडंफार खाऊन. तर मम्मीला पण सांगितलं वडापाव खायला तर मम्मीला पण खाऊशी वाटलं. वातावरण तर एकदम थंड झालं वातावरण. असं वाटतं की पाऊसच पडणार आहे. नाही काय पाऊस आता घेतलेले राहिलेले चुडा. बघा घेतलेलं आहे. याच्यामध्ये पाव आहे आणि डिंकाचे लाडू वगैरे आहे. आता पाऊस पडण्याच्या अगोदर आपला निघाला लागेल कारण पाऊस पडणाऱ्या हवा पण सुटली जास्त. हे घे बस खुश तुम्हालाच खायचे बाळा. खुश. आणलं सगळं. कुठे आणले पाव? तिकडनं चौकातनं बेकरीतून. पाव आणला आणि लाडू आणले. डिंकाचे लाडू आणले. मोदक नाही डिंकाचे लाडू. डिंकाच्या लाडूची ओपनिंग होती आता. ओपनिंग केलेली आहे. पहिला टेस्ट मग मी कर. चल कर. दे पप्पा. तर मी एक घेतो. हे घ्या आण का लाडू घे घ्या. मी ट्राय करतो. डिंकाचे लाडू लाडू खूप फेमस आहे पुण्यामध्ये. बाकीच्या स्टेटमध्ये आहे काय नाही माहिती पण पुण्यामध्ये तर खूप फेमस आहे लाडू. हा डिंक लाडू म्हणाले. डिंक लाडू म्हणजे खजूरचा बनतो. खजूर आहे ना खजूरचा हे लाडू बनतो. तुम्ही बघू शकता की भेंडी आणि चपाती गेलेली आहे मम्मीने खायला. तर आता जेवण करतो. सो आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय. आणि दादा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.